नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथील गृह प्रकल्पासाठी सोडत काढली होती आणि जे लोक विजेते झालेले आहेत तर अशा अर्जदारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर या संदर्भात महानगरपालिकेकडून विजेत्यांना मेसेज जात आहे. तर अशा विजेत्यांना काही डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत. तर ते कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मी तो मेसेज वाचून दाखवतो जो महानगरपालिकेकडून अर्जदारांना जात आहे, तो जे विजेते झालेले आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर प्रिय अर्जदार, अभिनंदन, आपले नाव विजेता यादीमध्ये निश्चित झालेले आहे. आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव चेक करावे. सूचना: आपले नाव विजेता यादीमध्ये निवडले गेले असून कागदपत्र पडताळणी कामी झुनिपो विभागामार्फत ज्या तारखेला आपणास बोलवण्यात येईल त्या तारखेस खालील दिलेले सर्व कागदपत्रांची मूळ सत्यप्रत व एक छायांकित प्रत घेऊन उपस्थित राहायचे आहे. तर ते कोणते कागदपत्र आहे ते आपण पाहणार आहोत. आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्जदार आणि सह अर्जदार. तसंच आधार कार्ड जे घ्यायचं आहे ते अर्जदारांचं आणि कुटुंबातील सर्व लोकांचं घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर जातीचा दाखला, जर तुम्ही कॅटेगरीतून अर्ज केला असेल तर मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, वीज बिल चालू महिन्याचं. ठीक आहे. उत्पन्न दाखला, सन 2023-24 किंवा एका वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न किंवा फॉर्म 16. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, भाडे करारनामा, नोंदणीकृत किंवा नोटरी, संमतीपत्र जे लाभार्थी वडील किंवा नातेवाईकांच्या घरी वास्तव्यात असतील. दिव्यांग प्रमाणपत्र, जर अर्जदारांनी दिव्यांग प्रवर्गामध्ये अर्ज केला असेल तरच. तर ह्या सर्व कागदपत्रांची ओरिजिनल एक सेट न्यायचा आहे, तसंच एक झेरॉक्स पण काढून न्यायचे आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत. तर झोपडपट्टी पुनर्वसन विभाग ह्याच्या सगळ्यांचं व्हेरिफिकेशन करेल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला 10% रक्कम भरण्यासाठी ते तुम्हाला सूचना देतील. ठीक आहे. तसेच तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे याची तारीख सुद्धा झोपडपट्टी पुनर्वसन देणार आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि विविध प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.